गुड इव्हनिंग गाईज, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आम्ही साई मंदिर जात आहोत. तसं तर आम्ही प्रत्येक गुरुवारी साई मंदिरला जातो. तर आज आम्ही जाणार आहोत, तर त्याचा एक छोटासा एक ब्लॉग शूट करू तसं डिसाईड केलेलं आहे आम्ही. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की जस्ट आत्ताच आम्ही झोपून उठलेलो आहोत. आता वाजलेले आहे 6:30. तर आता आम्ही सर्वात आधी चहा पिऊ आणि त्याच्यानंतर मग बाकीचं तयारी करू. तर तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये की आम्ही कसं काय एक छोटासा ब्लॉग शूट करत आहोत. तर लेट्स गो. सॉरी मम्मी, मला उंदीरची फार भीती वाटते. माहित नाही कुठून इतकी उंदीर झालेले आहेत. एकच उंदीर आहे जो खूप त्रास देऊन झालेला आहे, तो सापडत नाहीये. आम्ही रॅट किलर पण लावला पण तो पकडला नाही जात आहे. माहित नाही कुठून आलेला आहे आणि त्याचीच खूप जास्त भीती वाटते. इथे हा चहा माझा शिजत आहे आणि इरा पण आलेली आहे. इरा वॉकसाठी गेली होती तिच्या डॅडासोबत. तिचे डॅडा आणि इरा दोघं पण वॉक करून आलेले आहे. आता आपण काय पिऊ इरा? मम पिऊ सगळ्यात पहिले. मम पी. काय पिणार आहे इरा आता तू? मम. इथे माहित आहे का याच्यात उंदीर आहे याच्यामध्ये? हो. चेक करा. चहा बघ कमी कर. हा पूर्ण कमी. एकदम मी ते ओपन केलं ड्रॉवर आणि तिथून उंदीर निघाला. आधीच ते साखर तिखट मीठचा डब्बा आहे ना, सॉरी तिखट मीठ त्या डब्यावर होता. बापरे बाप. म्हणजे छोटा आहे की मोठा आहे उंदीर? मम्मी सांगत होती की तो होता छोटा पण आता आपल्या घरचं खाऊ खाऊ चांगलं तगडा झाला आहे म्हणे. खाते मी ते घर का चुहा. काय पाहिजे? मिरची दही पाहिजे ना. मिरची दही म्हणते ना प्लीज. प्लीज प्लीज काय पाहिजे तुला सांग. तिला मिष्टी दही मागायची म्हणते. म्हणून काय पाहिजे? काय पाहिजे तुला? मिष्टी दही. जोरात म्हण. व्हेरी गुड. At the count of 3 मी तुला मिरची दही देणार. तुला मिरची दही भेटला? मिरची दही भेटलं तुला? आहा, दे मला दे. स्वतः माहिती का हिने हे रॅपर फाडलं. ठीक आहे, तू का? वाव. कुठे जाऊ वरती? नाही, खाली. इथे बसू खाली. सगळ्यात पहिले आपण जाऊ साई मंदिर है ना. मग त्याच्यानंतर एक छोटीशी मीटिंग आहे. आपल्याला जायचं आहे. मीटिंग कोणाशी? हा एका मित्रासोबत. मग त्याच्याकरता आपण जाऊ नंदनवन. हे घे पकड. घे ना. तू खाऊन दाखवते का? तू खाते? कसा झाला चहा बघ. कसाला कडक पाहिजे होता ना तुला? कडक? येस, एकदम कडक चहा. आणि असा चहा पिल्यावर मजा येते. बघ बघ काय केलं. इरा असं नाही करू पिल्लू. हे बघ मी तुला सांगतो असं करायचं. पूजा करते वाटतं शिवाली तू. हा शिवालीची पूजापाठ चालू आहे आणि इथे इराचा गोंधळ. इरा, मम्मा पूजा करते ना. चल तू घंटी वाजव. आज मम्मी नाही आहे ना, नाहीतर मम्मी करते रोज. अच्छा. आज मम्मी बाहेर गेलेली आहे. हा. अच्छा, मम्मी पण दाराजवळ दिवा का लावते का? दिवा लावतात ना संध्याकाळी. लक्ष्मी येते ना कारण. ओके. द मेन रिझन इज लक्ष्मी. लक्ष्मी आली आहे घरी. अच्छा, आणि एक आता इथे तुळशीजवळ. ओके. मी एक ना रेमेडी करत आहे. कसली करत आहे मी. ही रेमेडी याच्यात आहे ना, काय म्हणते, कापूर आणि लवंग आहे. यांना एकत्र जाळायचं आणि विझवायचं. मग ते पूर्ण घरात आपण अच्छा असं करायचं. त्याच्याने पूर्ण निगेटिव्हिटी जाते. मी एका रीलमध्ये बघितलं. अच्छा. हे विझवून दे ना. ओके, एक मिनिट.
फ्रेग्रन्स पहा येते ना. ह्याच्यासारखी फ्रेग्रन्स नाही आहे यार. इराला पण दे, इराला पण दे. इरा बघ फ्रेग्रन्स. इराला आधी दे, आधी. इरा इरा काय आहे, काय आहे, काय होतंय, काय होतं ए पिल्लू, काय होतं. आरती. अच्छा तू पूर्ण असं म्हणजे घरभर याला फिरवायचं. अच्छा चला, ती बघ काय म्हणते, चला. नको ना, थोडंसं अजून हे होऊ दे, म्हणजे ते हे होईल. हे बघ कशी आली पटकन तूर तूर. नुसता पसारा पडला इरा तुझा इकडे तिकडे. किती तुला भीती नाही वाटत इरा? अरे बाबा तुला भीती नाही वाटत का? करून दाखव आता. अजून करून दाखव. दुरून कर. दुरून असं कर. काय करते असं, तू काय करते इरा तिथे? अरे बापले, काय करते तू अशी, काय करते? जय जय. अच्छा जय जय करून दे देवाला. नमस्कार करून दे. नमस्कार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बस नको बस. नको. आता विजवते. मगाशी पण विजवलं होतं. ए नो 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 बाबा, नो बाबा नो. अच्छा तू हॅलो गाईज करून दाखव. हे काय करताय तू? काय करताय, काय? अच्छा काय करताय? टीका लावते. चल लावून दे मला, डॅडाला टीका लावून दे. चल घे. लावून दे, बघ पडशील. व्हेरी गुड. अजून लावते. टीका लाव. अच्छा टीका लावून दे ना पहिले. आधी आधी टीका लावून दे. मला लावून दे, मला लावून दे टीका. आहा, आता कोणाला लावते तू टीका? आतुला लावते का? आतुला लावते टीका. तर आम्ही आता रेडी झालेलो आहो मंदिर जायला. ही मी आणि ही इरा. वाव, इरा गोल फिरून दाखव सर्वांना. आहा, व्हेरी गुड. चल प्रणय. ते असंच होते इराचा. इरा बाय करू. चल आलेलो आहो आम्ही. चाललो आहे मंदिर आणि तिथे पोहोचून आता तुम्हाला दाखवतो आम्ही कोणत्या मंदिर चाललो आहो. है ना इरा? चल लेट्स गो. मम्मा कुठे चालली इरा? बूर चालली. बूर कुठे चालली सांग? साई मंदिर. व्हेरी गुड. तिला लास्ट टाइम पण शिकवलं होतं ना आपण साई मंदिर. ते प्रॉपर साई मंदिर म्हणणं शिकली आहे. म्हणजे आता इरा तशी पण खूप भरपूर काही बोलायला लागली आहे. म्हणजे ऑलमोस्टच ती बोलते सगळं. आणि मेन गोष्ट म्हणजे ना, ती असं क्लिअर बोलते. क्लिअर असं तिचे वर्डिंग जे आहे ना ते एकदम क्लिअर नाही करत. हा बेटू, साई मंदिरचा रस्ता कुठे आहे? इराला तर रस्ता पण माहिती आहे ना बेटू? है ना?
आपली जितकं पण एक्झर्शन आणि सर्व काही आहे ते सर्व इथे येऊन खूप खूप पीसफुल होते. आणि हिरा बघ आता हिरा बघ आता तिथे जाऊ कुठे जाऊ हिराला पण खूप आवडते टेम्पल्स मध्ये जाणं. तिथे जाऊ. तर आमचे दर्शन झालेले आहे आता. कसं झालं? दर्शन एकदम मस्त झाले आमचे. आणि ते आम्ही एव्हरी थर्सडेला साई मंदिरमध्ये येतो. हिला अजून कुठेतरी जायचं आहे. कुठे जायचं आहे आता? कुठे जायचं आहे? बाय म्हणून ना. साईबाबाला बाय बाय. अरे आपण इथे विसरलो बघ. तिने सांगितलं गणपती बाप्पाचे दर्शन नाही घेतले. इथे जायचं आहे, गणपती बाप्पाकडे जायचं आहे ना. गणपती बाप्पाकडे जायचं. चला बाय करून दे बाबाला. बाय केलं का तू बाबाला? साईबाबाला बाय करून बाय दे. का साईबाबाला बाय कर. आम्ही आता आमचे मंदिरमधले दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही निघत आहोत इराच्या आजूला भेटायला. कुठे चाललो आता आपण? अम्ब्रेला नाही, इराला अम्ब्रेला पाहिजे आहे प्रणय. हा तिला अम्ब्रेला. इरा कोणत्या कलरचा अम्ब्रेला पाहिजे तुला? प्रत्येक हिला काही हिला समजत नाही ना. आता तर ही अम्ब्रेला भीते. त्या दिवशी पप्पांनी घरी अम्ब्रेला ओपन करून दाखवली तर तेव्हा मग तर तर तू भीत होती. मग आता तुला अम्ब्रेला कशाला पाहिजे मग? सांग. डायनोमा, डियाना अँड रोमा. डियाना अँड रोमा एक बेबीचं एक चॅनल आहे. तर त्याला ती डियाना अँड रोमा म्हणायची तर तिला शॉर्टकट मध्ये डायनम्मा म्हणते. डायनम्मा नाही डायनारोमा म्हणते. डायनम्मा. हा डायनम्मा की डायनारोमा असं काहीतरी म्हणते. काय म्हणते रे तू? आणि ही आमची आता जेव्हापासून इरा झालेली आहे ही आमची प्लेलिस्ट आहे आता. बापरे. मोबाईल याच्यामधून टच करणं होत नाही. याच्यामधून मला असं वाटते की मॅक्झिमम गाणे तर आपण लर्न असेल आपल्याला इराचे. जितके जास्त गाणे याच्यामध्ये वाजते कंटिन्यू तेच चालू राहते आता. ही आमची प्लेलिस्ट आहे आता. बीप बीप. इरा बघ ना. कुठे चालली तू? झालं का तुझं? कुठे चालली तू इरा? काय बघायचं आहे तुला? मून कुठे आहे? मून कुठे? बाय. आता टू व्हीलर घेऊन थोडं बाजारात जात आहोत. प्रणयला काय खायची इच्छा होते? बाजारातले समोसे हे जे फेवरेट आहेत. आम्ही हे इकडून सरळ. आम्ही जेव्हा पण इकडे आलो तर थोडं समोसे वगैरे खातो बाजारातले. खूप टेस्टी एकदम मस्त राहतात. वाटतं. हां हे बघा बाजार इकडे खूप भरतंय. खूप गर्दी आहे आज म्हणजे एव्हरी थर्सडेला राहतेच. इथे पण छान बाजार भरतो ना असं एकदम हा. जवळ. कारण गाव लागूनच आहे ना. ग्रामीण गाव वगैरे लागून नाहीये. आहे तेव्हा. नाही तुझ्या घराजवळ आहे गाव लागलेलं. हे इथे मस्त असे गरम गरम भजे निघून राहिले आहे. हे काका भजे काढत आहे छानपैकी. आणि इथे शिवाली भजे घेत आहे. आणि इथे असं पूर्ण हा मार्केट. सगळीकडे गर्दी. छान गर्दी आहे सगळीकडे. झाले? काय काय घेतलं तू? काय काय घेतलंय? हां अच्छा ठीक आहे. चल नवीन आईस्क्रीम आज आपण आम्ही खात आहोत कसाटा. खूप दिवसापासून ही आईस्क्रीम आम्हाला खायची होती. ती फायनली भेटली तर आज आपण हिला खाऊन बघू. तू किती दिवसापासून शोधत होती नाही आईस्क्रीम? तिकडे नाही वाव बघ किती छान. बघू दे ओपन कर. हा पूर्ण रेनबो सारखी आहे. तर हां इरा हे बघ. इरा बघ कशी आईस्क्रीम खाऊन राहिली. ती वेगळी आहे थोडी. हा ती बघ इरा बघ. इरा कोणती आईस्क्रीम आहे? सर्व आईस्क्रीम खाण्यात बिझी आहे. घे टेस्ट करून बघ ना. टेस्ट करून सांग कशी ते. घे ना स्पून. कसाटा भरपूर खाल्ली का तू एका चम्मच मध्ये? कसं वाटतंय? छान वाटतंय? तू काय खाते? सेम कसाटा दाखव. नाही. वाव
फेवरेट आईस्क्रीम. आईस्क्रीम लवर. आम्ही आता जस्ट घरी आलेलो आहोत आणि आम्हाला यायला फार उशीर झाला. कमीत कमी आता तर 12 वाजत आहे आणि घरी उशीर झाला यायला. तर जेवण पण आमचं व्हायचंच होतं बाहेर, तर आम्ही जेवण नाही केलं. मम्मीकडे पण जेवण नाही केलं आणि जेवण खाली केलं असतं. आज आम्ही आम्ही बेडरूममध्ये जेवण करत आहोत, कारण खाली सर्व झोपलेले आहे. आणि जर याला जेवणाची सवय अशी आहे की टी व्ही पाहता पाहता त्याला जेवण करायला आवडते, पण खाली सर्व झोपले असल्यामुळे आम्ही जर तिथे जेवलो असतो तर त्यांना डिस्टर्ब झालेलं असतं. म्हणून आज आम्ही विचार केला की आज रूममध्येच जेवण करू. तर म्हणून मी सर्व आज रूममध्ये घेऊन आली आहे. आज आपण रूममध्ये जेवण करू. डोंट टच. नो. काय पाहिजे सांग तुला. मी काय पाहिजे तुला? काय पाहिजे. तिखट आहे ते, तिखट आहे. तिखट आहे ना. काय सांग. भात पाहिजे. भात खाते. तर आम्ही आज तर जेवण रूममध्येच करत आहोत आज. ये थांब थांब थांब. मी देतो सो गाईज, आजचा आम्ही हा ब्लॉग इथे एंड करतो. आम्ही आता घरी पोचलो, जेवण झालं, सगळं निपटलं आहे. इव्हन हिराचे कपडे वगैरे चेंज केले. आता बेड टाईम सुरू झालं आहे आमचं. आता वाजलं आहे 12, 12:15. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.